रोज तो ढोल वाजायचा। लोक त्या काळात आदला, खडका, दमडी, लालपई, जिनच्या पॅन्टवाल्याला कळायचे नाही पैसे। आपल्या आजोबा पंजोबाला विचारा नाही पैसे होते का, मग कळण गिरगावचा बाळ्या खरंच बोलायला। डब्बू पैसा होता तुमच्या लहानपणी, नंतर मग 4 आणे, 5 पैसे, 10 पैसे बदलत गेले। खडका, दमडी, कवडा, अडका टाकायचे, त्याच्यावर संसार धकायचा। आचरणातला लाख्या कोल्हाटी। आणि संध्याकाळी बापू लाख्या कोल्हाट्याची बायको मुलगी ज्या गावात खेळ केला त्या गावात भाकरी मागायचे। श्रीमंत माणूस, फार श्रीमंत। माय या घरापुढे असली तर पोरगी त्या घरापुढे असायची। एका श्रीमंत माणसाने लाख्या कोल्हाट्याची मुलगी, साजूकसा अंधार आहे, त्या अंधारात तिचे दात चमकलेले पाहिल्याबरोबर त्याच्या पोटात पाप उतवालं। हे मध्ये गरीबाचं लेकरू पोटासाठी नृत्य करणार। लाख्या कोल्हाट्याच्या घरचे अवडंबरीत नृत्य करीत नव्हते। अवडंबरी म्हणजे तमाशा नाही, तारेवरली कसरत होती, त्याला चित्त थरारक कसरत म्हणतात। हा नाचणे प्रकार नाही, याला वाईट म्हणता येणार नाही। तसं असतं तर वारकरी संप्रदायाने दखल घेतली नसती। स्वरूप संपन्न मुलगी, त्या गावातल्या श्रीमंत व्यक्तीने आयुष्याचं मात्र करून टाकलं। भाकरीचं टोपलं बापाच्या पुढे टेकलं। अशा ठिकाणी रावटी लावलेली होती, शिबिर लावलेलं होतं। रावटी तंबू लावलेला होता, डोंगरावर त्याच्या पाठीमागून कडा होता। बाबाला सांगितलं, बाबा जगणं संपलंय, आणि कड्याहून उडी टाकली। बाप जवळ येऊ लागला, येऊ नका बाबा, येऊ नका, येऊ नका, येणार नाही, थांबणार नाही। का त्याग करते? शरीर भ्रष्ट झालंय बाबा। तुमच्यासारख्या पवित्र व्यक्तीच्या पोटी जन्म घेतला, आतापर्यंत तुम्ही पवित्रता सांभाळीत आले, पण एका चतकुर भाकऱ्याच्या तुकड्याच्या लालचीसाठी आतमध्ये गेले आणि एका नराधमानं जीवन वाटून टाकलं। बाबा आता तुमच्या सानिध्यात राहण्याची लायकी नाही, देहत्याग करून घेतला। लाख्या कोल्हाट्याने मुलीचा अंत्यविधी केला। ढोलवाजीनं बंद केलं, बंद केलं ढोलवाजीनं। संसारातल्या लोकांची दानादिन झाली। काय करावं, काय करावं? माणसाच्या रूपात लाख्या कोल्हाट्याला भेटायला जगाचा बाप बेला लाखा। का रे वाजीनं बंद केलंस? काय वाजू मालक, एका तिळा इतकं पाप केलं नाही। गावात एखादी देवता असेल, त्या देवतेची सेवा केली नाही असं गाव नाही मालक। का मालक कोपला असेल पंढरपुरातला, सोन्यासारखं लेकरू गेलं मालक। बोलणारा जगाचा बाप होता। पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रूपात आले वाजवानं। काय वाजू मालक ढोल? ढोल जरी मुलीचं दुःख विसरून वाजवायची हातात ताकद जरी असेल, पण मी ढोल वाजल्याच्या नंतर त्या कसरतीत तारेवर खेळ खेळण्याची ताकद आतापर्यंत कोणाकडे नाही मालक। ती त्या पोटच्या गोळ्यात होती। झोपड्याच्या पाठीमाग लाख्या कोल्हाटी बसलेला होता।
ढोलावर डोकं ठेवलं होतं, हातातले टिपरे मांडीवर होते. त्या झोपड्याच्या पुढे बसलेली लाख्या कोल्हाट्याची पत्नी ती माय होती. देव माणसाच्या रूपात तिच्याकडे आला. चूल पेटली. नाही मालक, 15 दिवस झालं मालक ढोल वाजणं बंद करतेत. मुलगी जरी गेली असेल मालक, तरी आमच्या मालकानं ढोल वाजिला तरी 8 4 जमा होतील आणि त्याच्यावर आमचा संसार धकल. 15 दिवसापासून तारांबळ आहे. ढोल गावात वाजिल्यावर भाकरी मागायची हिम्मत असती, पण ढोलाची सेवा नसल्यामुळं गावात जर भाकरी मागितल्या तर लोक कसे देतील, म्हणून जायला जावं वाटत नाही. मन मरतय मालक. ज्याला मालक म्हणत होती तो जगाचा बाप होता, फक्त माणसाच्या रूपात होता. माणसाच्या रूपात. घरी गेले भगवान पंढरीत. संध्याकाळी शेजारती झाली. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुला आले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. पुजाऱ्याने शेजारती केली. तांब्यात पाणी ठेवलं, फुलपात्र ठेवलं, फुलपात्रात मंजूळ ठेवली. देवाच्या अंगावरची निर्माल्य काढली, शेजेची मंत्र म्हटली, किलोप लावलं, निघून गेले. विटेवरचे मालक विटेवरून खाली उतरले. आई साहेबाला बोलवलं. जगाची आई रुक्मिणी आई साहेब बोलव. रमा जी, एक बोलू तुला. सकाळी स्नान झाल्यावर आपल्याला एक काम करायचंय. काय? सकाळची पूजा आटपल्याच्या नंतर आपल्या दोघांना एका गावात जायचंय. काय करायचं मालक? पातळ टाकलं समोर आणि स्वतःची कपडे समोर टेकली. तुला उद्या हे पातळ नेसायचे. मालक, हे पातळ मला? विश्वाचा अर्थ व्यवहार तुमच्या कृपेने मी चालवते. लक्ष्मी म्हणतात मला, भगवान म्हणतात मी लक्ष्मीचा पती आहे ना. मी तुला पती सांगतोय, शेजारी थोडं सांगायला. हेच पातळ नेसावं लागेल. जी मालक. नेसले. सकाळी ढोल तयार केला, डाम ठोकला, येळू लावले, तार लावला, दोर लावला. जगाचा बाप ढोल वाजित होता आणि त्या तारावर विश्वाची मालकीन उभी होती. विश्वाची मालकीन. जगाचा मालक रूपात कोणाच्या आहे? लाख्या कोल्हाट्याच्या. वरी असलेली मुलगी कोण बापू? लाख्या कोल्हाट्याची मुलगी. प्रांत सोडून द्याला. प्रांतात माहित होतं लाख्या कोल्हाट्याची मुलगी वारली, प्रांत सोडून द्याला. आताची परिस्थिती थोडीच होती. फोन न 0 मिनिटात या कडीची त्या कडीला बातमी कळती. काय साधन होते त्या काळात? काही नव्हते साधन. प्रांत सोडा. जगाची मालकीन तारेवर कसरत करीत होती. विटेवरचा मालक ढोल वाजित होता आणि जमा झालेला सगळा चंदा लाख्या कोल्हाट्याच्या झोपडीत आणून टाकीत होते. बायकोला सांगितलं, त्याच्या माय मालकाला म्हणू नकोस, भाकरी चूल पेटी जाय. 15 दिवस निघून गेले सज्जनांनो. लाख्या कोल्हाटी हा गाफील कोल्हाटी नव्हता. लाख्या कोल्हाटी हा व्यसनी नव्हता. साधी तंबाखू खात नव्हता. कसं नाव घेते लो? गाथ्यात नाव येत असतं का भंगिऱ्याचं? साधी तंबाखू नाही, इतका निर्वेशनी, एवढा सात्विक, इतका सदाचारी, एवढा प्रांजळ. लाख्या कोल्हाटी गावातल्या 2 वर्षाच्या लेकराला जर तुळशीपाशी दिसला असेल तर मालकच म्हणायचा. नीतीचं सूत्र ताब्यात ठेवणारी ही लोक होती. म्हणून विटेवरच्या मालकांनी दखल घेतली. वारकरी संप्रदायातल्या आधारीव लोकांना सांगितलं आणि गाथ्यात नाव घातलं.
500 कोटीची प्रॉपर्टी, त्याचा बाप मेल्यावर त्यानं मला विचारलं आमचे दादा केव्हा मेलते. म्हणजे 500 कोटीची प्रॉपर्टी कमवून भंगिरी आवला दिला, बाप कोण्या तिथीला मेला याचा पत्ता नाही. हे आपले नाटक आहेत. आणि ढोल वाजणारा लाख्या कोलाटी आहे का एखाद्याची हिम्मत याचं गाथ्यातलं नाव काढून टाकायची? का नाही? आचरणशील लोक होते, तत्वावर आरूढ होते. हुशार लाख्या कोलाटी. लक्ष्मी जी कोण दिलं ग साहित्य? काही नाही मालक, ते दादा येत होते आणि त्यानं मालकानं दिलं. लक्ष्मी भाकरी मागायला गेल्याशिवाय आपल्याला कोण देत नाही, कोण कोलाट्याला देत आहे? पौर्णिमेची रात्र आहे आबा, पौर्णिमेच्या रात्री बायकोपाशी पटांगणात म्हातारं बसलं, तिला सांगितलं कुंकाची शपथ आहे, सांग कोण दिलंय? तिने सांगितलं एका रात्री चंद्याचं गठुडा आणून टाकला, तो रस्त्यानं चलत असताना त्याचा प्रकाश पडत होता. कोलाटी म्हणला 15 दिवस झालं अडकिलेला ढोल कोणीतरी घेऊन जातंय. जागच राहिलं त्या दिवशी. 4 चक्रा मारल्या, देवाला वापस जावं लागलं, ढोलापशीत बसल्याला. एक दिवस लाख्या कोलाट्याला झोप लागली आणि ढोल उचलला, पण टिपरे मांडी खाली होते. टिपरे मांडी खाली होते आणि मांडी खालच्या बापू टिपऱ्याला हात लावल्याबरोबर हात धरला. कोण कोण रे? कोण आहेस? कोण? रूप प्रगट करावं लागलं. चतुर्भुज जगाचा बाप होता, तो विटेवरचा मालक होता. लाख्या कोलाट्यानं सांगितलं लक्ष्मी लोटांगण घाल ग, घाल लोटांगण. आणि नतमस्तक झाला लाख्या कोलाटी. लाख्या कोलाट्याने देवाला विचारलं, देवा इतकं नीच काम? नुसता ढोल वाजिल्यावर एवढी दक्षिणा नाही. लक्ष्मी तारावर कसरत करते. कपाळ बडून घेतलं, देवा जगाच्या मालकिनीला, विश्वाच्या मालकानं सांगितलं लाख्या, अरे प्रत्येक देवतेपाशी वाजिलेल्या ढोलाचं कर्ज, त्या कर्जानं मान वाकली रे, हे फिटत नाही. याच्या करता तू ढोल वाजून म्हणजे नाचून फेडायला लागलोय. म्हणून मालक म्हणतात मनवोनी नाचे मागे मागे, मनवोनी नाचे मागे मागे, मनवोनी नाचे मागे मागे, मनवोनी नाचे मागे महाराज, हे कर्तव्याचं, हे भजनाचं, सेवेचं कर्ज होतं, हे फेडण्यासाठी ढोल वाजिलाय. मनोनी नाचे मागे मागे. त्रास देणार नाही तुम्हाला, वेळेत कीर्तन करेल, वेळेत सुरू झालं वेळेत सोडील. कशाला तुम्हाला त्रास देऊन डोक्यावर पाप घेऊ? मोठी माणसं आहात तुम्ही. इथं बसलेले हजारो लोक गिरगाव करायला इकत घेऊन अवतार लावतील, एवढाले माणसं इथं. आणि तुम्हाला त्रास द्यानं कुठं आपल्या पदरात पाप घ्यायचं? ते संक्रांत जवळ आली,
संक्रांत 15-20 दिवसावर संक्रांत आलती. कर्ज पा कसं होतं देवाच्या डोक्यावर. आणि संक्रांत जवळ आल्याच्या नंतर गावातले प्रतिष्ठित लोक, प्रतिष्ठित मावल्या, प्रतिष्ठित कशासाठी म्हणतो माहिती आहे का? ज्याला आपल्या संस्कृतीचं भान आहे त्याला प्रतिष्ठित म्हणायचं. जो संस्कृतीची पायमल्ली करतो त्याला भडवा म्हणायचंय. असं ना आपल्या कुळात. त्याला पुराणाच्या भाषेत चारवाक म्हणत होते. आपल्या सणाविषयी, आपल्या उत्सवाविषयी, आपल्या धर्माविषयी ज्याला आत्मीयता आहे, अस्मिता आहे, त्याला सात्विक म्हणायचं, सदाचारी म्हणायचं. काका जी, जवळच काकांचं गाव आहे, गुरुवर्य गोरोबा काका मनोनी नाचे सांगते. एवढा पुरावा. काका जी जी, संक्रांत जवळ आली काका. सुगड्याची काय परिस्थिती आहे? सुगड वांद्याला सुगडे लागत होते. मध्यंतरी 10-12 वर्षापूर्वी पैशावाल्याच्या बायकाने केलता शहाणपणा. ते जराशे पैसे झाले ना, नाटक करीत असतात लोक. माझं मत आहे अब्जानं पैसे घरी यावं पण धोत्रावर इन करून ये. कुत्रे भुकत असतात, कुत्रे भुकत असतात, कुत्रे. याचा अर्थ सांगू का तुम्हाला? म्हणजे धोत्रावर इन करणं जसा मूर्खपणा आहे तसं एखाद्या संस्कृतीचं मात्र करणं तितका मूर्खपणा आहे. 5 क्विंटल जरी सोनं असलं तरी सोन्याचे बुटके संक्रांतीच्या दिवशी मालकाला आयुष्य वाढायला वाण त्याच्यात नसते. सुगड्यात वाण असतं बाई. मंजुळा येड्यावानी करू नको तू. द्वारका, चतुरा, अंतिके, कौशे, वछे, बापाची जागिरी आहे का संस्कृती मोडायला? एक मुद्दा माहिती आहे तुम्हाला? तुमच्या जिल्ह्यातला असो की माझ्या जिल्ह्यातला असो, त्याच्याकडे किती बी संपत्ती असू द्या, तू मेल्यावर इस्तू कशात नेतेत बापू? गाडी घ्यात होय बया सोन्याच्या गुंडीत. आणि जर नेला असता तर लोकांना तिथं बी भूषण दाखिलं असतं. मा बाप मेल्यावर म्या चांदीच्या गुंडीत इस्तू कशात नी पण ठोकला ना. मातीच्याच गाडी घ्यात. तुम्हाला एक माहित आहे किती मोठं मंदिर अयोध्येला? आता त्या मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम होईल. त्या कळशाची किंमत तरी आपल्यासारख्या पांचटाला सांगता येईल का? तो कळश सोन्याचा असेल पण त्याला स्नान मात्र मातीच्या बळक्याचं असतंय. पुन्हा एक मुद्दा आहे का? एका मोठ्या माणसाच्या वास्तुशांतीला मी गेलतो. आम्ही अशी लोकांचीच घरं पाहतो मोठाल्याचे. आपलं काय? आणि ज्याला दुसऱ्याचं वैभव खपतंय का त्यानं स्वतःला माणूस म्हणून घ्यायचं. ज्याला दुसऱ्याचं वैभव पाहिल्यावर पोटात डब्बा उठवतो का त्यानं स्वतःला कंस म्हणून घ्यायचं. कंश्या, द्वापार युगातला कंश्या. अहो इतकी हरामखोर माणसं असतात काय काय, इतकी हरामखोर. त्याच्या पोटात पेट्रोलचा डबा फुटतो. नालाय का? जळूजळू मरशील ना तू दुसऱ्याची वरबाडे काढू काढू हरामखोरा. बापू एका माणसानं घर बांधलं, ते ऊस तोडीत होता. गव्हाणी काका, ऊस पवार काका ऊस तोडीत होतं ते. आणि बरा झाला काळ, पैशाला पैसा जोडा. त्यानं काय तंबाखू खाल्ली नाही, गुटखे खाल्ले नाही, पंचायत अशा खपक्या ब्रिस्टाल वाढ्या नाही. हो, त्याच्या बायकोनं बी रंगारंगाच्या चपला घातल्या नाही. लय काय कायच्या घरी टेक. हो, किचनमध्ये घालायची चप्पल, हॉलमध्ये घालायची वेगळी, जशा रंगाची साडी तशाच चपला.
एका बाईल म्हणलं घरी महाराज आल्यावर त्याला हाणायची एखादी आहे का चप्पल? तसं असलं सांग, उठ तू बाळ्या पटकन, तू काळ कर तिकडच. इतकी टेक. तुम्हाला एक सांगू का, संपत्ती अनाठाई खर्च केली की विश्वाच्या मालकाला राग येत असतो. पैसा कोणाची बायको? पैशाला काय म्हणतो आपण? लक्ष्मी. आणि लक्ष्मी कोणाची बायको? पंढरपुरातल्या मालकाची. सोपा पुरावा सांग रे दाद्या. तुमच्या घरी जर 7-8 पत्रिका मुळवाट्या आल्या असत्याल, माणसंच कमी पडे असतील, तर तुम्हाला एकाला लग्नाला जावं लागेल. माणूस एका लग्नाला आणि महिला एका लग्नाला. तर माणसाच्या बायका कोणासोबत पाठीत येत? विश्वासू माणसासोबत. भंगिरेसोबत पाठीत का माणूस? वकील साहेब कोणासोबत? विश्वासू माणसासोबत. मग पण पैसा ही लक्ष्मी पंढरपुरातल्या मालकाची पत्नी आहे. मग 500ची नोट जर घुटक्यासाठी मोडली असेल, म्हणून तर 1 महिना 19 दिवस पावसाळ्यात त्यानं पाऊस बंद केलता. माहिती आहे तुम्हाला? 1 महिना 19 दिवस थेंब पडला नव्हता, थेंब. माणसं गाण्यातल्या सारखं ढगाकडे पाहू लागले. दिसला ग बाई, थेंब पडणं गेला, थेंब. का माहितीये? मस्तरडे माणसं, मस्तरडे. 500ची नोट पानपट्टीवर मोडल्यावर त्याला आनंद आहे. मला एक सांगा, आपल्याला कळतंय देवानं आपल्याला वेळेला पाऊस पाडावा, भरपूर पीक द्यावा. आपण म्हणतो आपण त्याचे लेकरं, आणि बापाला वाटत नाही का लेकरानं नीट वागावा? प्रभूची लेकरे सारी, आपण त्याची लेकरं. मग त्याला अपेक्षा नाही का माझ्या लेकरांनी गंध लावावा, उठल्यावर मायबापाच्या पाया पडावा, कधी कधी बायकोच्या पण पडावा? असं नाही, असं नाही वाटायचं, आहे का नाही? त्याला वाटत नाही का आपण चांगलं वागावा? आपण ज्याचा पिंडात बदल होत असतो का, त्याचा ब्रह्मांडात बदल होत असतो. विठाला विठाला कोट्यावधी रुपयाचं घर, आणि इथपर्यंत आलतो ना. कधी कधी काय होतं माहितीये का, कर तू बाळू बी येडेवानी एखाद वेळेस, पण कडव्याच्या बाजूला जात नाही. मला ना दे एसटी लांबून आणायचा, पण बस स्टँडला नेतो. मधात प्रवासी सोडित नाही. लांबू दे डिझेल. आता डिझेल बाहेरच असल्यामुळं ताण नाही. घरचं तेल असल्या माणूस इकून तिकून काढू, इथं काय ताण घ्यायचा? तरी तुम्हाला हिशोबात हे ताण घेऊ नका. हो, हे वचवच करीत असते गुरुजी. कधी कधी यायलाच एखादी अंधारात बोलावं लागेल. विठाला विठाला. संतायला लाज होतो थोडा. एक जणाच्या बापानं 70 कोटीची प्रॉपर्टी कमिली, त्यानं का सप्त्याला रुपया द्यायला नाही. त्याचं पोरगं म्हणलं, महाराज आमच्या वडिलाची सेवा करा, पाप लागन बाळ्याला. त्या बापान का 8वा वर्ग उडीले नाही एखाद्या पंक्तीला? का पंढरपुरातला देव पाहिला नाही? चवण्या. हो, वारकऱ्याच्या पोरगा असेल, त्याच्या शेजारी असेल, जमदाडे बुवा भजन असेल, 5वी असेल, त्या लेकराची वाजवान पकवात. कुंटालानं पैसे भंगिऱ्या का सप्त्याला रुपया देत नाही, त्यानं बोललं तुम्हाला, तुम्ही गेले ताणून. कवडीचं पुण्य नाही, पाप तुमच्या बोकांडीवर. एव्हा विस्तवात तूप टाकलं यज्ञ होतोय. विस्तवात तूप टाकलं यज्ञ होतोय. पात्रात वाढलं तरी यज्ञ होतो. वाळूत टाकल्यावर भूत होते. विठाला विठाला. मग या वाळूच्या काय नादी लागायचं? इष्ट्याच्या नादी लागा, पात्राच्या नादी लागा, कशाला बंगिरायच्या? चला, काकांनी सांगितलं बोलवतं पाहुण्याला. हा, ते घर सांगू लागलो, घर. मग ते वास्तुपूजा झाली. मी गेलो. 27 वर्षापूर्वी जात होतो, आता जात नाही बाबा, आता नाही जात. मग ते वास्तुपूजा वगैरे सगळं झालं.
अगदी 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 सगळं असतं. तुम्ही किती कोटी रुपयाचं घर बांधा, आम्हाला विचारल्याशिवाय मधात जाता येत नाही. ज्याचं घर आहे का त्याच्या कुळातले सगळे आम्ही बाहेर उभे करतो. ते मंत्र नाही म्हणत मी आता, नको आज नको, नाही नाही नग नग कशाला जाऊ द्या, लांबत ते पुन्हा. आणि आम्ही मध्ये असतो, मग तुम्ही म्हणायचं येऊ का, आम्ही या म्हणल्यावर तुम्ही मध्ये याचं, तोपर्यंत येता येत नाही. पुन्हा म्हणतो शेवटी शेवटी मग गेलोत मध्ये, ते सगळे मध्ये बोलवले. मग वास्तुपुरुष आणला त्याने 1 तोळ्याचा सोन्याचा. मला वाटतं सोनं काय तोळा आहे आता, हा 60-65 गंजा स्वस्त आहे राव. हो ना, आपल्याला कुठं घ्यायचं आणि प्यायचं काय, त्याला ताण घ्यायचा. 60-65 हजार रुपये तोळ्याचा त्यानं वास्तुपुरुष करून आणला. आणि वास्तुपुरुष एका विशिष्ट प्रकारच्या कोपऱ्यात टाकीत असतात मातीत. आम्ही ती तयारी केली, एक मातीचं बोळकं, त्याच्यात तांदूळ 2-4 धने, अक्षदा धने टाकीत असते. आणि त्याच्यावरती ते म्हणलं बाळू महाराज काही डोकं एक नाही तुम्हाला. मी दृष्टांतापुरतं सांगायलो, मला म्हणलं मी थुत्तर फोडा असतो हा काय, त्याच्या इथं काय मनान गेलतो काय मी. ते उतू आला तेव्हा मी गेलो, आणि तो मला कळत नाही म्हणल्यावर नाही हाणायचो बुटार त्याच घेऊन. पण दृष्टांतापुरतं ऐकून घेत जा ना, खरं म्हणी जा. ते म्हणलं महाराज तुम्हाला कळतं का हो काही. म्हणलं काय झालं. 6 कोटीचं घर बांधलंय, 65 हजाराचा वास्तुपुरुष आणलाय सोन्याचा, आणि मातुड्याच्या बोळक्यात टाकीत असतात का. सोन्याचं बुटका आणतो 2 तोळ्याचं. म्हणलं सुंबळ्या जमत नाही रे, तू किलोभर सोन्याचा वास्तुपुरुष आण, पण गाडग्यातच टाकावं लागतोय. मृतिका पात्रम सर्व पात्रेषु पवित्राय यत् मृतिका सर्वस्थितो होती जायं वैशान्नरो स्थिता भडाग्नि सर्वस्थितं मृत्तिसारास्ततेवचा यत् मंगला सर्वस्वगोत्री गोत्री भिन्न गोत्री भयस्थितं मृतिका सपात्रेषु स्थिता. नवरदेव नवरीच्या कानात एका गाडग्यात हळकुंडंतीवरून कपडा बांधून गोत्राय भिन्नेन यसधो भवस्थित मध्यायंजज्ञिरे सर्वां मत्कुंभेषु भयस्थितं नैवं गिरगावकर लिखितम. अनन्य साधारण महत्व आहे गाडग्याला. संक्रांतीच्या दिवशी माझ्या माईंनो, तुमच्याकडे अब्जानं जरी प्रॉपर्टी असेल तर कपाळाच्या मालकाचं वाण मातीच्या बोळक्यात द्यायचं, मातीच्या सुगड्यात. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय. संक्रांत जवळ आली, काकाने तुळशीपाशी अंथरून टाकलं. संक्रांत हिवाळ्याच्या दिवसात येते प्रकाश गुरुजी, ती काय उन्हाळ्यात नसती ना कातकडे गुरुजी. आणि हिवाळ्यात थंडी वाजती, आणि बाहेर काका झोपलेत. आता काकाला गाडगे का करता येत नाहीत, हात तुटले होते. वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार तोडिले कर आनेसाठी विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा. कालचं कीर्तन फार तात्विक झालं असेल. मोठे माणसं आहेत, संस्थेची लोक. घोलेबाबांचं कीर्तन हो, अधिकाऱ्यांचं ऐकत जा, संसार सुपल होत असते. जितकं कानाला गोड वाटतंय ते फायद्याचं नसतंय, जे चित्ताला गोड वाटतंय ते फायद्याचं असतंय. विठाला विठाला यांचे 75 वर्ष वय झाले, त्यांना दम लागतंय तरी ते वारीत चलतेत. संप्रदायाची बापू निष्ठा सांभाळणाऱ्या लोकांची किंमत काय. श्रद्धा असेल पक्वाद उघडाण्याला नाही, धोत्रात गुंडाळला. त्या काळात नव्हत्या बॅगा. किती प्रेम असेल, किती प्रेम. जमनाडे बुवा, मला अभ्यासानं गुरुजींना गायनानं तुम्हाला पक्वादामुळं किंमत. आपल्या तिघायनं हे सोडून द्यायला आपल्याला ऊस तोडायला पण नेत नाहीत, कारण त्याला माहितीत यायला मोळ्याच उचलत नाहीत.
म्हणून गुरुजी आपल्याला संप्रदायामुळे किंमत आहे, म्हणून आपली निष्ठा पण तितकीच असली पाहिजे. विढाला विढाला संप्रदायाच्या जोरावर भंगिऱ्यावानी वाग तू. देवाला सोडायला कठाळ आहेस का तू? हा एका दिवशी धरून नेऊन तुला पिराला कापतेन सुमळ्या. जरा हिशाबात राय. मालक लय आगावीवरचा, लक्ष्मी सारखी चंचल आणि देवासारखा गुंड जगात कोणी नाही जगात. अहो लय वरी गेलेले खाली बोंबलत आलेत. भ्या 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 आडायलीत भ्या भ्या. रंकाचा राव, रावाचा रंक. अहो रावणासारख्या गुंडाला आपटून हाणलंय तर आपण हायतच काय गुंडाड. विठाला विठाला तुळशीपाशी अंथरून टाकलं. थंडीचे दिवस आहेत, पंढरीकडे तोंड केलं. गोरोबा काका देवाल म्हणू लागले, हात इतके तुटलेले बापू, टाळ्या वाजित आहेत नाही. देवा, ज्या गावानं कधी उपाशी राहू दिलं नाही त्या गावातल्या पवित्र मावल्यांना सौभाग्याचा सण आहे रे देवा. सौभाग्याचा सण आहे माझ्या या पवित्र गावातल्या मावल्या. माझ्या माईनो, वारकरी संप्रदायानं तुम्हाला या देशातली मोठी संपत्ती म्हणून पदवी दिली. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, या देशाची तुम्ही संपत्ती आहात. वकील साहेब, सद्गुरु चिन्मयानंद स्वामी सुद्धा याच महाराष्ट्रातल्या एका पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. अशा आजान बाहू, गुडघ्याच्या खाली हात, आजान बाहू साधूला जिनं पोटात 9 महिने सांभावलं, ती माय किती अधिकारी असेल हो. ती या भारतातली, ती या भारतातली. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्या माऊलीनं पोटात ठेवलं ती माऊली किती अधिकारी असेल हो. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप यांना 9 महिने पोटात ठेवणारी ती माऊली किती अधिकारी असेल हो. 6 पातशाहीपैकी 2 पातशाहीनं भारतातली मंदिरं पाडली, ज्योतिर्लिंग. 2 पातशाह्या. घरी गेल्या वाचा, खपक्या मोबाईल आहेत तुम्हाला इतकी जानकारी. कधी चांगलं नालायकाला चॅटिंग करता तू हा वाढदिवस आहे काय, त्याला बायको कदरलीन काय, तू शुभेच्छा देतो त्याला. आशाला शुभेच्छा दिल्यावर तूही तुला हानीन. हो ना. अहो कौतुक वर्णन चांगल्याचं केलं पाहिजे ना. सांगा, तुम्ही घरी मसड आणली, दूध देती म्हणून आणता का चारा खाती म्हणून आणता? आणि दूध दिलं ना, आखरीचं सर वाढताना तिनं मालकाचे दात पाडे, इकिता का नाही त्या म्हशीला. मग तुम्हाला जनावरं गुणवान लागते, झाडं गुणवान लागते, चांगले फळं देणारे. मग गुणवानाचा चोंबळी जा ना. पांचाटाला कशाला शुभेच्छा द्यायच्या रातच्या 12 वाजता झोप मोडून? तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. तुझ्या घराकडे येईल त्याचं लोन. त्यानं घर बरबाद केले आणि तुला फुकीन सुंबळ्या. विठाला विठाला विठाला. एक मत आहे, काळ गोड आलेला आहे. वैकुंठवासी माधव महाराज मगरांनी ग्रंथ लिहिले, तुम्ही पाहिले ती लोक. गाथा नवनीत केलं होता का मोबाईल. आता कोणताही अभंग घेऊ द्या बाळ्यानं यायला 0 मिनिटात मोबाईलवर कळतो. काळ सुधारलाय जमदाडे बुवा. काय असेल गुरुवार्यांच्या काळात, पण आज त्यांचे ग्रंथ वाचिले, लाखो कीर्तनकार तयार झाले. मग आता त्यांच्यापेक्षा काळ गोड आलाय. आपण सुद्धा मोबाईलवर गाथा, ज्ञानेश्वरी, रामायण वगैरे संपूर्ण अर्जित करा, आपल्याला गोडवा प्राप्त होईल. आणि मग काका चिंतन करीत करीत तुळशीच्या वृंदावनाला उशी लावली होती, तिथं टेकू द्यायला झोप लागली. रात्रभर डोळे रडत होते. 3 नाही 4-5 दिवस असं कळलं. पत्नीनं मालकाला सांगितलं, धनी रोज तुम्ही मुलीला या पलंगावर झोपवता आणि मध्यरात्री ती उठून आपल्याला झोप लागली की ती जमिनीवर झोपते. मी तिला फार काही विचारलं तर ती काही बोलत नाही. ती म्हणते मला झोपीत जेवण लक्षात नाही, मला
काही कळालं नाही. मी झोपीतून कधी खाली उतरायचे, मला कधी लक्षात यायचं नाही. हे राजाई साप खोटं बोलत होत्या. त्याचं कारण आहे का पुढे, आगी लागोत आहे असो का सांगतो. तर राजाईच्या सोबत आणायला जो गेलेला भाऊ होता, म्हणजे ह्या सरदाराचा मुलगा होता, त्याने विचारलं, का रे बाळा, आपल्या ताईची परिस्थिती कस काय, तिचं घर कस काय. तर त्यानं सांगितलं होतं, बाबा आपल्या ताईची फार मोठी श्रीमंती आहे, फार मोठी श्रीमंती. मुक्काम पडल्याच्या नंतर राजाईनं भावाला सांगितलं होतं, दादा माझ्या घरची परिस्थिती जर तू आईला बाबाला सांगशील तर त्यांना दिवाळीचा सण एखाद्या सुतकी प्रसंगासारखा वाटेल. रक्ताच्या नात्यातलं व्यक्ती मेल्यावर जसा दुःख वाटा असतो, माझ्या घरची परिस्थिती ऐकल्याच्या नंतर आईला आणि बाबाला दिवाळी खा वाटणार नाही रे. दादा तुला बहिणीची शपथ आहे, तुला राजाईची शपथ आहे, माझी गरिबी आई बाबाला सांगू नकोस. सोबतच्या गुमास्त्याला सांगितलं, एक लक्षात ठेवा, माझे बाबा जर तुमच्या निष्ठेनं प्रेम करत असतील तर माझ्या बाबांचा आईचा आदर करा. बहीण म्हणून माझी विनंती आहे. जी जी आई ताईसाहेब जी. मुलाला लाख प्रश्न केला राधाताई, पण मुलानं सांगितलं नाही आपल्या बहिणीची गरिबी. तिनं सांगितलं होतं, माझी गरिबी जर आईला आणि बाबाला सांगशील तर बहीण मेलेला निरोप ऐकशील. असा घाणेरडा निरोप नकोय आपल्याला, म्हणून आईला आणि बाबाला सांगितलं नाही. एके दिवशी सरदाराने एका महालात आपल्या मुलासोबत पंढरपूरला आलेल्या दोन्ही गुमास्त्यांना आतमध्ये घेतलं, आतून दार लावलं आणि दोघांना विचारलं, का रे, मी जितकं प्रेम माझ्या मुलीवर केलंय, जितकं प्रेम माझ्या मुलावर केलंय, असा एक दिवस नाही रे, एक दिवस नाही मी तुम्हाला जेवलं का विचारलं नाही. अरे स्वारीवर जायचं असेल तर माझ्या सोबत घेतलेली शिदुरी बी आधी तुम्हाला खाऊ घालतो रे. आणि असं जर तुमच्यावर प्रेम केलं असेल तर निष्ठावंत मालकाची शपथ आहे, माझ्या मुलीची परिस्थिती कशी आहे सांगा. दोघांच्या डोळ्याला पाणी आलं. सांगितलं, मालक ताईसाहेबांनी शपथ घातली याच्याकरता, मालकाला शपथ घातली याच्याकरता त्यांनी सांगितलं नाही, आणि आम्हाला जबाबदार ठरले याच्याकरता सांगितलं आम्ही नाही. पण तुम्ही आज शपथ घालता, आम्हाला मायबापासारखे तुम्ही मालक आहेत, तुमची शपथ मातीत जाऊ देत नाहीत. ताईची अत्यंत गरिबी आहे, आम्हाला पाण्याशिवाय काही प्यायला भेटलं नाही, फक्त पाणी पिऊन आलोत, ताईच्या घरी आम्हाला खायला भेटलंच नाही. ठीक आहे, जाणे. ती रात्र जेवण झालं, मुलीला सोन्याच्या पलंगावर बसलं ताईसाहेब, आणि बाप देवा खाली बसलाय. आणि बापाने सांगितलं, बाई तुझ्या घरी गोदडं आथरायलाय, गोदडं पांघरायलाय, जेवायची परिस्थिती काय. बाबा तुम्हाला कोण सांगितलं, कोणी सांगितलं नाही बाई, गुमास्त्याला शपथ घातल्याच्या करता त्यांनी सांगितलंय, तुझ्या भावानं नाही सांगितलं. मग एवढी तुझ्या सासरी बिकट परिस्थिती असताना माहेरात तू सोन्याच्या पलंगावर का झोपत नाहीस. उत्तर काय देवा. बाबा बाबा माझ्या सासरी 14 लोकांचं कुटुंब आहे, 14 लोकांचं. माझ्या सासरी दर 3 दिवसाला पोटभर कण्या प्यायला भेटतात. रोज नाही बरं, रोज फक्त 3-3 पळ्या कण्या, आणि दर 3ऱ्या दिवसाला गुंडी गुंडी कण्या. पण रोज पोटभर खाला आमच्या सासरी भेटत नाही. मग का ग राजाई, ज्या सासरामध्ये, ज्या नवऱ्याकडे, ज्या सासऱ्याकडे, ज्या सासूकडे, ज्या घरात तुला रोज पोटभर खाला भेटत नाही, तिथे तू आनंदाने झोपते. सोन्याचा पलंग आहे, हिऱ्या माणिकाची कोंदण केलेला महाल आहे, इथे तुला का झोप येत नाही. ऐका बाबा ऐका, माझ्या सासरी खाण्याचा दुष्काळ आहे, पण भजन भरपूर आहे, भजन भरपूर आहे. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी. आमच्या घरात 14 जण भजन करतात. सकाळचं भजन असतंय, संध्याकाळचं भजन असतंय. काही कामानिमित्त जर बाहेर कोणी गेले नसतील तर दुपारची धूप आरती असते, दुपारचं सुद्धा भजन असते.
बाबा झोपडे घरातून चांदण्या दिसत्या तो दर 3 दिवसाला पोटभर खातो, रोज पोटभर भेटत नाही, पण पोट भरून भजन. पलंग सोन्याचा आहे, महालाला हिऱ्या माणिकाची कोंदण केली, पण इथं टाळ सुद्धा वाजलेला ऐकायला भेटत नाही. म्हणून या सुखाला आग लागो बाबा, या सुखाला आग लागो. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणा, अगिला घेतया सुखा, 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 अगिला घेतया सुखा. जेने हरी नये मुखा, 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 जेने हरी नये मुखा. होत होत काविपती, मज होत काविपती, मज होत काविपती, मज होत काविपती, मग होत काविपती, मग होत काविपती, मग होत काविपती, मग होत नाही झोपली सोन्याच्या पलंगावर का? तिथं भजन तर नाही, पण नुसता टाळाचा आवाज ऐकायला भेटला नाही. म्हणून त्या महालातल्या सुखाला आग लागू म्हणली आग. संत शिरोमणी नामदेवरायची पत्नी, हे जे सुख देवाचं नाव घेऊ देत नाही त्या सुखाला आग लागू. राम वनवासाला गेले, 8:30 ते 10:30 व्हायला पाहिजे आहे का नाही नियमानं? 8:45 गळ्यात येणं आलता माझ्या, आहे का? माणसानं नियमानं वागावं. ट्रॅक्टर किती महागायचं घ्यावं, पण आपला बांध आला की वळीला पाहिजे. आता आगाव पण आहे, बाकीच्या लोकांना त्रास देणं आहे का नाही? मला वाटते 10:42 झालीत, पण 5 मिनिटात पुरावा सांगतो. पहिल्यांदा आलोत ना. मला वाटतं एखादी बाई जर आपल्या इथं पिठाला उसण्याला आली, उसनं पीठ मागायला बाया येत होत्या ना, तर डब्यात वाटी खुपसून नका कधी येईन, पण असं उधळून का होत नाही, पण दिलं पाहिजे. मी काय बाई नाही, पण खेड्यातला जन्महीन माझा, त्याच्यामुळे मला माहिती आहे बदलून दिलं पाहिजे. असं मापात पाप करू नये माणसानं. किती लांबून लोक आले तो बापू आज, किती लांब. म्हणूनच करा, म्हणूनच यायचं बी आबा परिसरावर प्रेम, काय गोपळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखीत यायचा भाग आहे नाही. असं असतं बघा कोणाचं. विडाला विडाला एक पुरावा सांगतो तुम्हाला. येत्या 22 तारखेला पंढरीतले मालक, 7व्या अवतारातले भगवान प्रभू रामचंद्र एका दिव्य मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत. माझा मर्यादा पुरुषोत्तम ब्रह्मांडाचा नायक एका दिव्य वास्तूमध्ये विराजमान होणार आहेत 22 तारखेला, येत्या 22 तारखेला. म्हणून त्या 22 तारखेला ज्या ज्या गावातून माणसं आले त्या गावातल्या लोकांना पायाला स्पर्श करून विनंती करतो, त्या दिवशी आपल्या गावात दिवाळी साजरी करा. त्या दिवशी आपल्या गावात गुढीपाडवा साजरा करा. गुढ्या लावा, तोरणं लावा, रांगोळ्या काढा. बायकांनी हरिपाठ वाचा, गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. गावातल्या मंदिरात भजन करा. शक्य असल्यास एखाद्या सद्भक्तानं त्या दिवशी कण्या आंबड्या
कण्या घुगरीची पंगत द्या. मी म्हणत नाही बुंदीच करा, कण्या भाकरी काय, आमटी भाकरीची पंगत द्या, पण उत्सव साजरा करा. माझा जगाचा बाप एका दिव्य मंदिरामध्ये विराजमान होणार आहे. त्या दिवशी विराजमान आहे त्या मालकाच्या नावानं फक्त अर्धाच मिनिटं भीक मागतो. श्रीराम जय राम जय जय राम, 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 प्रभु रामचंद्र भगवान सियावर रामचंद्र की जय, बजरंग बली की जय, भारत माता की जय, वंदे वंदे वंदे. 22 तारखेला तरुणांनी पांढरे पोशाख घाला, सुंदरसा कपाळाला गंध लावा. त्या दिवशी एक फार मोठा उत्सव माझा विश्वाचा मालक एका वास्तूत विराजमान होणार आहे, ज्याच्या कृपेने जग चालते. तो जगाचा बाप, तो आनंद व्यतीत करा, जल्लोष करा, आनंद करा. चला, प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. आगी लागू या सुखा सांगतो शेवटचा पुरावा. बापू ऐकतोय तुमचं. एका रत्नाचं लेकरू वाजवायला आहे, एका मृदंग क्षेत्रातल्या रत्नाचं लेकरू आहे आणि एक विराजमान रत्न आहे. प्रभू रामचंद्र ताईसाहेब वनवासाला गेले. वनवास लखनलालजीला नव्हता, पण ज्येष्ठ भाऊ बिना चप्पलचा वनवासाला जातोय. लक्ष्मणजीने विचार केला, घरी नकोय आपल्याला, नकोय आपल्याला, काय त्याग येऊ जीवनातला, सामान्य त्याग असेल. आईचं दर्शन घेतलं लक्ष्मणजीनं. डोंगरोजी गुरुजी सांगायचे, बापू रामचंद्रजी महाराज डोंगरे गुरुजी सांगायचे, लक्ष्मणजीनं आईचं दर्शन घेतलं ना आईला सांगितलं, देवा माय मी रामचंद्रांची सेवा करण्याकरता चाललो. तर आईनं लक्ष्मणजीला सांगितलं, लखन रामचंद्रांची सेवा करत असताना स्वप्नात पण पाप नाही आलं पाहिजे. काय माय असेल होती हे लखन, स्वप्नात पाप नाही आलं पाहिजे, स्वप्नात. लखनलालजीने विचारलं, आई स्वप्न कधी पडतंय ग? झोपल्यावर. मग झोप कशाने येते ग? जेवल्यावर. 14 वर्ष जेवणारच नाही, 14 वर्ष जेवणारच नाही, मग झोप येईल का? आला सामान्य त्याग असेल काय? 14 वर्षावरी केले उपोषण, दानला प्रत्यक्ष अपनाचे, दानला प्रत्यक्ष अपनाचे. 14 वर्षावरी केले उपोषण, दानला मनावरती, दानला मनावरती. 14 वर्ष उपवास केला, जमिनीला पाठ टाकली नाही. वा बापू पुरा वा. काही काही माणसाला कडी लावत गेल्या उभाट्यानं आवथाना वाटतंय, बाण बारीक करायचा ना. हे टाइम संपल्यावर असा लय उल्हास येतो आमच्या. तसे ते मधी बी बदाड पडू देत नाहीत. मधी उभाट्याच आवत असतं, त्याची कव्हा शेल्यावूनच माती असते. जीनच्या पॅन्टीवाल्याला काय कळत नाही, उगा हसू नका. शेला काय कळतो तुम्हाला? चांगले हसायले. जुन्या माणसाला कळत असतो शेला, तुम्हाला कसं कळत शेळा शेला? हे काही काही पुरं बहिऱ्या माणसावानी 2दा हसत आहेत.
ज्याला ऐकू येत नाही ते पुढचं हसल्यावर एकदा हसत आहे, आणि कशामुळे हसलंय कळाल्यावर एकदा हसत आहे. कसं कळून यायला शेला? कळून घे जा राजू. राजू, ज्याला संसारात शिखर गाठायचं का, दुःखाचं शिखर ओलांडून पलीकडे सुखाच्या शिखरावर जायचं का, त्याने रानात काम करणाऱ्या बापाचा घाम पहा. त्यानं कमवलेली संपत्ती हिशोबात खर्चित आण. ज्यानं माय बापाच्या अंगाला आलेला घाम पाहिला नाही त्या पोट्याला कळतच नाही ते खताच्या ढिगलावरलं झाड असते. साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्याला अक्कल असते का किती साखर खावा आणि किती बाऱ्या संडासला जावा? अरे बापानं कमवलेली संपत्ती टिकवायची असेल राजे हो, तरुणांना सांगतोय, तर त्याच्या कपाळाचा घाम एके दिवशी रानात जाऊन पहा. त्यानं कमवलेला रुपया तुम्हाला गाडीच्या चाकासारखा वाटेल. तुम्ही हिशोबात पैसे खर्चिताल आणि पप्याची माय आनंदात जगिताल. बापाचा घाम जे पोट्ट पाहत नाही का, ते पैसे इतके उधळीत आहे आणि उडाल्यावर मग दगड याचायला जाते. कणिक तळाला गेली मंजुरीची हवाली, आणि आधी तर पार तुपान आंघोळ कुरलाला सुंबळ्या तू. हो, कवडीची अक्कल नाही, रातच्या 12 वाजता वाढदिवस साजरा करतो कोंबडीचे अंडे फोडून. भिकार चोट कुठला? तुला अकलीचा कांदा आहे का? माय बाबाच्या जोर उड्या हाणतो ना आलाय का? लोकांचा घाम बघितला पाहिजे. मालकाने आबा घड्याचा घाम बघावा. ज्याला गरीबाची तळमळ कळते त्याची संपत्ती टिकत असती. हो, ज्याला गरीबाच्या घामाची जाण नाही का, त्याला कोण्या दिवशी पंढरपुरातला मालक गुंठ्यावर आणून सांगता येत नाही. हो, गरीबाची जाण ठेवली पाहिजे, कष्ट करायची जाण ठेवली पाहिजे. तरुणांनो, राग येईल तुम्हाला माझ्या बोलण्याचा. काय करताल? दुसऱ्यावर आणायचा नाहीत ना का आणू तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. पाईप आहे माहिती पैशाचा पाईप. पंढरपुरातल्या मालकानं भरभरून दिले मला. वस्त शेती करतोय मी. लोकायला खुश वाटलं. एक जण म्हणला, महाराज असं कीर्तन झकास करा. म्हणलं तेव्हा बायकोची साडी नेसून नाचतो. कीर्तन हा झकास विषय असतो रे सुंबळ्या. तुला अकलीचा कांदा आहे का? अरे कीर्तन हा बोधावर आरूढ असणारा विषय. कीर्तन चांग होयांग हरी. इथं बसलेल्या एका सुनानं आजचं कीर्तन ऐकून आदरानं जर सासू सासऱ्याला पाणी दिलं तर त्याचं पुण्य मला लागेल. आणि त्या पुण्याईच्या बळावर तिची लेकरं तिला म्हातारपणी सांभाळतील. म्हणून कीर्तनकारांनी राग येऊ द्या, पण चांगलं बोलत जावं. असो, नाही झोपले मालक. देवा त्याग होता लक्ष्मणजीचा. लखनलालजी वनवासाला सोबत गेले. बायकोचा त्याग सांगू का? 14 वर्षात किती दिवाळ्या आल्या. एकाही दिवाळीला बाई माहेराला नाही गेली. तिचं नाव होतं उर्मिला. खांबाला टेकन दिलं. राजा जनक स्वतः न्यायला आले. तर विहीनबाईला बोलावं कसं? आडवा पडदा लावला धोत्राचा. धोत्राच्या पलीकून कौशल्याबाई होत्या, जनकाच्या विहीनबाई, आणि अलीकून जनक. प्रणाम केला. विहीनबाई, उर्मिलेला न्यायला आलोय. कौशल्या आई साहेबांना सांगितलं, व्याही येत असेल तर घेऊन जा. चुलता उर्मिलेच्या महालात प्रवेश केला ना आवाज दिला, उर्मिला. नाही बोलली. ए उर्मिला, नाही बोलली. तिसऱ्यांदा आवाज दिला, उर्मिला, मी काका आलोय. खांबाला हात होता. असं पाहिलं. हालात काका? होय. काम काय ते पटकन सांगा. माझ्या साधनेत व्यत्यय आणू नका. राजा जनकानं सांगितलं, बाई तुला दीपोळीला नेण्यासाठी आलो. नकोय. माझ्या कपाळाचे मालक रामप्रभूंच्या जगाच्या मालकाची सेवा करण्याकरता वनात गेलेत. पाण्याचा थेंब पेत नाहीत आणि जगाचा बाप बिना चपलाचा कंदमुळं खाऊन फिरायलाय. आणि जिचा मालक वनात उपाशी आहे अशा मालकाच्या पत्नीनं माहेरात जाऊन लाडू खावा, हे उचित नाही. उचित नाही. काका तुम्ही निघून जा. मी तुझ्यासाठी काही करत नाहीत काका. माझे मालक वनात आहेत आणि तुम्ही बोलत असताना भजन बंद पडतंय. तुम्ही लवकर निघून जा. त्याग केला त्याग सुखाचा
आगी लागू तया सुखा. नाही गेल्या माहेरात, नाही लाडू खाल्ले, नुसती खांबाला टेकून देऊन पती वनवासात. ऐका पुढचा प्रकार. नंदीग्रामाच्या ठिकाणी एक सर्पीन आपल्या पिलांना घेऊन जात होती. भूक लागली तिला. त्या पिलांना काही खाद्य भेटलं नाही. भरत हे नंदीग्रामाच्या ठिकाणी भजन करत होते. राजपुत्र होते. काय शरीर असेल भरतांचं, काय वैभव असेल, काय रूप असेल भरताचं, काय तारुण्य असेल त्या भरताचं. लालबुंद शरीर होतं भरताचं, लालबुंद. राजपुत्रा होती. वाऱ्याच्या फडतकारीने मांडीवरचं वस्त्र थोडंसं पाठीमागं सरकलं आणि भरताची लालबुंद मांडी दिसत होती. राजपुत्र होता आबा तो, राजपुत्र. आणि ती लालबुंद मांडी पाहिल्याच्या नंतर सर्पिणीच्या पिलांनी सांगितलं, आई एक एक घास खायचा का याचा, मारायचा का गलच का. सर्पिणीनं सांगितलं, पाप्यांनो, कुण्या जन्मात पाप केलं याच्याकरता जन्म सर्पाचा भेटलाय. आणि भजन करणाऱ्या साधूला जर खाल्लं तर नालीतल्या आळ्या होतात. काय सर्पिण असेल होती, काय सर्पिण असेल. एक जण म्हणला, महाराज सर्पिणीला कस काय कळत आहे. म्हणलं, ती का तुझी चुलती थोडीच होती लोकांच्या कोठ्यातलं शेण चोरणारी. अरे ती सर्पिण एका काळी एका साधूची पत्नी होती. पण एक काम चुकल्यामुळं सर्पाच्या जन्माला गेली ती महाराज. सर्पाच्या योनीला गेली ती. ही भंगिरी लोक आहेत का, यायला आपल्या संप्रदायावर विश्वास नाही नाल ऐकायला. रे किती श्रीमंत संप्रदाय आबा. ज्या संप्रदायातला तरू सोन्याचा आहे. जयाची हे द्वारी सुवर्णाचा पिंपळ. काय फारदस्त वजनदार संप्रदाय. ही चार वाघ हरामखोर आपल्याच जन्माला येतात आणि आपली वाभाडे काढतात. आपल्या संस्कृतीवर ज्यांचा विश्वास नाही ती भ्रष्ट नालायक आपल्या संस्कृतीत राहण्याच्या लायकीची नाहीत. आपलं जतन केलं पाहिजे. आपल्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या साधू लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या महात्म्यावर विश्वास ठेवला. संत म्हणून उपवासाची त्याचे पूर्वज नरकात जाते. पैठणच्या मालकांचं वाक्य, संत म्हणून उपवासिती जाणून बुजून त्याचे पूर्वज नरका जाते. त्याचे पूर्वज नरकाला जात असतात. नाही चेष्टा करायची आपल्या धर्माची. काय योग्यता, काय पात्रता आहे का आपली, आपली लायकी आहे का, आपल्या धर्मासाठी योगदान काय, काय हिंमत आहे आपली धर्माची वाभाडे काढण्यासाठी. बघा बाकीच्या धर्माची लोक. अहो मुस्लिम समाजाचा बांधव तुम्ही पहा त्या बिचाऱ्यांचं वागणं. मुस्लिम समाजाचा बांधव अहो भंगार विकत घ्यायचा जरी धंदा करीत असेल, पाव विकायचा धंदा, आईस कांड्या गारी विकायचा धंदा असेल आबा, पण मस्जिदीत गेल्यावर गोल रंगाची टोपी घालून जाणार. काय त्याची धर्मावर पकड आहे, काय त्याची निष्ठा आहे त्या बिचाऱ्याची. तशी आपली निष्ठा आपल्या धर्मावर असावा. लाव द्या 22 तारखेला जे गंध लावित नाहीत त्यांनी त्यांच्या कपाळावर जरा बगळा हागू द्या. हो माझ्या अयोध्येतल्या मालकाला कळाव तू हिंदू आहेस. काय इचुडस तू का कपाळाला गंध लावल्या. आपण ज्या धर्मात आलो त्या धर्माचं अनुकरण करत जा. पंढरपुरातला मालक तुम्हाला मोठं करील. जाऊ द्या गिरगावच्या बाळ्याच्या शब्दावर विश्वास ठेवू नका, पण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या शब्दावर विश्वास ठेवा. लावचा गंध. गोपीचंद उटी तुळशीच्या माळा रमिरवती. तो गोपीचंद लावतोय, तो उटी लावतोय. आपण त्याचे अनुयायी आहेत, आपण सेवक आहे. तो जगाचा बाप आहे, आपण त्याचे लेकर आहेत. प्रभूची लेकरे सारी, प्रभूची लेकरे सारे. आपण त्याची लेकर आहेत सज्जनांनो. त्याचं अनुकरण करा. त्यानं स्थापित केलेल्या धर्माचं अनुकरण करा. देव आपलं कल्याण करील. याच्यासाठी फार मोठी मोठी लोक थकून गेले. राजांनी बलिदान दिले. पाहे ध्वजेचे चिरगुट राया जतन करीता. काय बलिदान आहे लोकांचं त्या धर्मासाठी. आपलं अनुकरण करा. चला. त्या सर्पिणीनं सांगितलं पाप्यांनो तुम्हाला शिक्षा आहे. काय शिक्षा. आम्ही साधूचं मांस खाल्लं नाही, खावो इच्छा केली.
मग इच्छा जरी वाईट झाली तरी पाप लागले. याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर झाडाची सावली कल्ली सूर्य फिरल्याच्या नंतर आबा भरताच्या अंगावर ऊन आलं आणि उन्हात भजन करीत असताना अंगाला घाम आला. हा घाम पुसायचं काम करा. सर्पाने विचारलं पिलांनी, आई घाम कसा पुसायचा? तोंडानं वारं घाला. आणि तिचे सगळे पिलं चारी बाजूने भरताला वारं घालीत होते. भरताने विचार केला, दुपारची वेळे आपला स्वेद कोण पुसलाय? स्वेद म्हणजे घाम. वरुता काया स्वेद आतील. काया म्हणजे शरीर आणि स्वेद म्हणजे घाम. डोळे उघडून पाहिलं तर सर्प घाम पुसतात. का रे? सर्पिणीने विचारलं, कोण आपण? राजा दशरथाचा पुत्र आहे, अजराजाचा नातू आहे, रघुवंशातला आहे. सर्पिणीनं सांगितलं, आपण भरत राजा दशरथाचे पुत्र आहात. मग अयोध्येसारखं स्वराज्य सोडून तुम्ही इथं वनात अंगाला काव का लावली? काय म्हणावं भरतानं त्या सर्पिणीला? माय माय, माझा जगाचा बाप वनात गेलाय ग. माझा विश्वाचा बाप बिना चपलाचा वनात फिरतोय ग. आणि जगाच्या बापाने वनात फिरावा आणि मी अयोध्येतल्या राज्यातले चोजले पूर्ण करत असताना, शारीरिक चोजले पूर्ण करत असताना आनंद लुटावा. हे चोजले पूर्ण करत असताना देवाचं नाव विसरतोय ग. याच्याकरता अयोध्येच्या सुखाला लात मारली. आगी लागो तया सुखा, अंगाला काव लावली आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी भजन सुरू केलं. आगी लागो तया सुखा, जेने हरिने मुखा विढोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार विठोबार कुमाये. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हे ज्ञानेश्वर माऊली नाराज. 50 वर्षापासून चालत असलेली ही भव्य दिव्य नागपिंपरी नगरवासियांकडनं तुम्हा गावात जेवढ्या आडनावाची माणसं असतील, मला काही नाव पाठ नाही देवा सगळ्यांचं, सगळ्या आडनावाच्या माणसांना धन्यवाद. तुम्हा गावकऱ्यांच्या वतीने माणिकरावजी दापकर भाऊ बेलंबेकर तारखेच्या संदर्भात बोलत होते, काही कामानिमित्त ते आज येऊ शकले नाही, त्यांना सुद्धा धन्यवाद. उपस्थित पंचक्रोशीतून आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही भगवंताच्या चिंतनाकरता घातला. तुम्हा श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. परमार्थिक क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय आबांना सुद्धा मनपूर्वक प्रणाम करतो. ताईसाहेबांनी या सत्याचं रोपटं लावलं, त्या सुद्धा हजर आहेत. ताईसाहेब तुम्हाला सुद्धा प्रणाम. भूदेव देवा तुम्हाला सुद्धा प्रणाम करतोय. एका परमार्थिक क्षेत्रातलं मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय गुरुजींचे सुपुत्र आमचे अनुज महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम करतोय. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचं चिंतन करणारी ही दिव्य तेजस्वी वारकरी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आणि साऊंड सिस्टीमवाल्यांनी सुद्धा आवाज आबा फार छान दिला, त्यांना धन्यवाद. हे कॅमेरावाले गोविंद तुम्हाला तुला बी धन्यवाद रे, धन्यवाद. माझ्या लग्नात एक पण फोटो नव्हता आणि आता तुम्ही कीर्तनात 2-2, 3-3 घंटे घ्याले. चला आपलं असं समाधान मानायचं. हो, बापाच्या लग्नात साड्याला मंडप उडाला तर बाप पोराच्या साड्यात म्हणला आपले साडे उरकून घ्यायचे. म्हणलं येडपटेच का काय? आता तुला पोराच्या लग्नात तू हे साडे कशी करता येईल असं होत असतं काय का नाही? आपले तवा जरी नाही फोटो निघले तर आता निघायले तर आपलं नशीब मानावे ते म्हणी समाधान आहे का नाही? आता असं मानून घ्यायचं आपण. कॅमेरावाल्याला सुद्धा धन्यवाद. कडवे चांगले टाकत जा ही तुम्हाला विनंती. पुनश्य तरुणांना सांगतो 50 वर्ष आहे. पवित्र नागनाथाचं अधिष्ठान आहे, भगवान मारुतीरायाचं अधिष्ठान आहे. मुलांना हात जोडून विनंती करतो, या पर्वणीहून आपल्या आईवडिलांना चांगलं बोलत जा. त्याच्यासारखा परमार्थ जगात दुसरा कुठलाच नाही. आई वडिलांचं दिवसात एकदा दर्शन घेणाऱ्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. कोण्याच लिहून घ्या. कीर्तनात बोलणं इतकं सोपं आहे आबा. कॉलर धरून विचारीन कोणी बाळ्या कशातलं सांगायलाच विचारीन तू कशातलं सांगायला, वाचून सांगतोय पाहुणी ग्रंथ. माय बापाचं जो मुलगा दिवसात एकदा दर्शन घेतो का त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जो दिवसात 3दा दर्शन घेतो का मुलगा, पंढरपुरातला मालक त्याला कडेवर घेतो. पंढरपुरातला मालक त्याला कडेवर घेतो. इतकी ताकद आहे आई वडिलांना नमस्कार करण्यात. आपल्या मायबापाला देव समजा सज्जनांनो, लय मोठी ताकद आहे रे मायबापाची. तरुणांना पोरायला सांगतो बरं का, म्हाताऱ्या माणसांना असं म्हणण्याची माझी काय पात्रता आहे. माझ्या वयातल्या तरुणांना, मी धोतारावर म्हातारा दिसतो पण जास्त वय नाही माझं, धोतारामुळे म्हातारा दिसतो. असं होतं कधी कधी. एक जण म्हणला, महाराज आम्हाला वाटतं तुम्ही 65 वर्षाचे असताना. म्हणलं मला उगच काऊन हाफ तिकीट करायला, हेडपटे का काय, असं कसं काय म्हणायला. आमच्या घरी असंच झालं, बाई तुम्ही कीर्तनात काही घाली जा पण घरी आल्यावर पॅन्टच घाली जा.
मी 2 कोयते विकत आणले. ती म्हणली कोयते कशाला आणलेत? म्हणलं ऊस तोडायला जायचं. बया, आणि आपल्याला कोण ऊस तोडायला नेईन? आणि म्हणलं पॅन्ट घातल्यावर कोण कीर्तनाला नेईन? तेव्हापासून मला म्हणलीच नाही पॅन्ट घाला. असं माझ्या घरी झालंच नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या घरच्यावर घ्यालो, पण हे तुमचं सांगायलो हे ध्यानात ठेवा. हो, इतकी येडपट बायको असल्या मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो ना. हो, असं नाही, असं नाही, असं नाही. चला, आपल्या आई वडिलांचा सांभाळ करा. माझे देहूतले मालक, नमोतया माता पित्याचे पालन. जो आई वडिलाचं पालन करतो तो कुबराय त्याला नमस्कार करतात. सर्वात मोठे पूजनीय देव असतील तर आपले आई वडील आहेत. झालेली सेवा या अधिष्ठान दैवताच्या चरणी समर्पित करतो. या परिसरातला येती योगी जपी तपी अनुरागी सिद्ध महात्मे जे परिसरात असतील त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. बोलिले वेळी वागुले, संक्रांत